मेंदू तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये डोपामिनचा स्राव नैसर्गिक पद्धतीने व्हायला लावावा लागेल. जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या डोपामिनचा स्राव होत असेल, तेव्हा तुमचे शरीर वेगळ्या प्रकारे वागायला सुरुवात करेल. जसे या पेशंट सोबत करता. पेशंट तरुण असू शकतो, पेशंट वयस्कर असू शकतो. पण डोपामिनची गरज तर तुम्हाला आहेच आणि डोपामिन असं केमिकल आहे जे आनंदी लाहिऱ्याने वाढतं. म्हणजे मी माझ्या मुलांशी भेटतोय, मुलांसोबत खेळतोय, माझ्या नातवंडांसोबत खेळतोय. माझा डोपामिन तयार होतोय. आज जेवणात कढी भात बनले आहे. आज राजमा भात बनले आहे. अरे वाह! आज काय? माझ्या आवडीचं जेवण बनवलं आणि ते बनायला लागलं. आज तुम्ही शॉपिंगला गेला आहात. तुम्ही काहीतरी पाहिलं. अरे, ही शर्ट तर छान आहे. डोपामिन रिलीज होतं ना. म्हणून तुम्ही प्रत्येक तोच काम करायला म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन रिलीज करेल. कारण पार्किन्सन हे आजार काही निवडक लोकांनाच होतो. सगळ्यांना होत नाही आणि ते निवडक लोक कोण असतात माहिती आहे का? ज्यांना आपल्या मुलांची खूप चिंता असते, जसं की त्याचं लग्न होत नाहीये, त्याचं लग्न कधी होईल किंवा त्याच्या लग्नात इतका खर्च आहे तो कसा होईल? किंवा अशा लोकांना होतो जे कमी झोपतात.